नमस्कार. आपण जातेगाव येथे तालुका करमाळा दीपक वारे साहेबांच्या प्लॉटवरती आहेत. तर साधारण आपण केळी 4.5 महिन्याची असताना आपण बुंद्याचा व्हिडिओ बनवलेला होता. तर त्यानंतर आता प्लॉटला व्हिजिट आहे. तर आता काय सिच्युएशन आहे वारे साहेबच सांगतील. वारे साहेब नमस्कार. नमस्ते. 4.5 महिन्यानंतर जे आपण डोस पुढे कंटिन्यू केले, येण कशी झाली तुमची, त्याच्यानंतर केळीची साईजसाठी आता तुम्ही काय प्रोडक्ट वापरताय आणि काय फरक दिसतोय? वेन चांगल्या पद्धतीने झाली. त्यानंतर का जी वेन होताना जी कमळ पडते त्याची साईज मोठ्या साईज मध्ये पडले. त्यानंतर दांड्याची साईज अशी एकदम अशी मोठी झालेली आणि वेन होताना सेम समान झाली. त्याच्यामुळं प्लॉट वन टाइम हार्वेस्टिंगला येईन. म्हणजे येण अशी टक्केवारी जर म्हणायचं गेलं तर वन टाइम झाली. 80% येण एक टाइमला झाली. आता आपले राहिलं 2-3% राहिली नाही तर 97% वेन बाग होऊन स्थिर आहे. आता म्हणजे 15 दिवसात एक गाडी बाहेर पडेल आपल्याला. आपण त्याला आता फुगवण वादी बी चांगली फुगवणीसाठी आपण 40-37 सोडलं होतं आपलं. त्याच्यानंतर प्रोविटा म्हणून ते एक औषध होतं लिक्विड ते सोडलेलं. नंतर ती एक दुसरी ग्रेड सोडलेली ती 5-5-17 ती एक ग्रेड सोडली होती. त्याच्यामुळे काय झालंय फळाची लांबी चकाकी आणि फुगवण चांगली पद्धतीनं वन टाइम सगळा प्लॉट दिसतोय. असा हार्वेस्टिंगला बी काढायला सोपं जाईल आणि व्यापाऱ्याला बी द्यायला आपल्या म्हणजे गाडी निघायला आपल्याला सोपं जाईल. त्यामुळे व्यापाऱ्याला ₹1, ₹2 रेट वाढून घ्यायला बी काही अडचण येत नाही. आपली मेट्रोजन व्हरायटी आहे ना? मेट्रोजन बरोबर. ज्यावेळेस येण झाली त्यावेळेस साधारण फण्या किती पडल्या होत्या? काय 15-16 फण्या पडल्या होत्या, पण आपण उडून 9 फण्या ठेवल्यात. फक्त 9 फण्याच तुम्ही ठेवल्या, बाकीच्या सगळ्या जास्त नाही ठेवल्या फण्या. त्याच्यानुसार बुंद्याच्या साईजनुसार आपण कमी केले. बरं, त्याचं कारण काय? एवढ्या फण्या काढल्या तुम्ही, आता बाकीच्या शेतकऱ्यांचं लोकांच्या केळीला फण्या कमी पडतात. त्यात काय होतं, आपल्याला जेव्हा एक्सपोर्ट माल करायचा आहे तर क्वालिटीचा माल काढायचा असेल तर फण्याची संख्या जेवढी कमी ठेवून तेवढ्याची साईज लांबी म्हणजे पूर्ण घड हा तुमचा बॉक्स मध्येच गेला पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं. वेस्टेज मटेरियल आपल्याला घालवायचं नाही, त्याच्यासाठी आपण कमी केलेलं फण्या. बरं, आता जे सिच्युएशन दिसते तुम्हाला तर काय वाटतंय तुम्हाला? एक नंबर सिच्युएशन. काय मस्त एकदम प्लॉटला कुठं करप्या नाही, वादी चांगली आणि चकाकी शायनिंग आहे आणि फुगवण क्षमता चांगली फास्ट चालली आहे. बरं, आता तुम्ही ह्या फुगवणीसाठी जेनेसिसचं कुठलं वॉटर सोल्युबल वापरताय? 40-37 आणि 80-47. बरोबर. आणि त्याबरोबर लिक्विड पण दिलेलं आहे, विटाजन लिक्विड दिलेलं आहे. सोडून आपण त्याचे डोस चालू 4-4 दिवसाला. बरोबर. म्हणजे जे आपण पहिल्यापासून म्हणत होतो की बाबा केळीचे घड असे पडतील, साईज अशी होईल, फणीतलं अंतर होईल, तर ते आपल्याला पाहिजे तसं मिळालं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट ही मेट्रोजन व्हरायटी पण केळीची एक जात आहे, ही पण तुम्हाला चांगली लागलेली आहे. बरोबर. मेट्रोजनला जेनेसिसची जोड भेटल्यामुळे ते दोन्हीची कॉम्बिनेशन चांगलं झाल्यामुळे प्लॉट एकदम मस्त आलेला आहे. बरोबर. जेनेसिसचे औषध रिझल्ट एकदम टॉप आहे आणि अवश्य वापर. शेजारी आहेत, प्लॉट कडे बघून एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? नाही, एक नंबर आहे. एक नंबर प्लॉट आहे. एक नंबर. विनोद सर, अतिशय छान प्लॉट आहे आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सजेस्ट केलं की मेट्रोजन G9 म्हणून जी व्हरायटी येते बरोबर, तर ती वापरून बघावं, तुम्ही नाराज होणार नाहीत. आणि आज आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात. बरोबर. मेट्रोजनची रोपं तुम्ही देताय, बरोबर आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का? हो, नक्की सांगा ना. 9146 9146 37 9702. बरोबर. आता लोकांना जर वाटलं कोणाला की बाबा ही व्हरायटी मला करायची, तर लोक तुम्हाला संपर्क करतील. व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करा. कारण काय होतंय, बऱ्याचशा शेतकऱ्यांना केळी करायची असते पण अनुभव काय नसतो. तर तुम्ही योग्य मार्गदर्शन शेतकरी बांधवांना करावं हीच अपेक्षा आहे. त्यामुळे मी तुमचा नंबर घेतलाय. बरं, त्याबरोबर आपण त्यांना पूर्णपणे त्याची गाईडलाईन पण पुरवतो. बरोबर. म्हणजे तुम्ही फक्त रोपच नाही देताय, तर त्यांना सुरुवातीपासून काय खतं वापरली पाहिजेत, काय. वारे साहेबांना बी रोपं तुम्हीच दिलेली आहेत, बरोबर आहे. ते आम्हाला गेल्या वर्षी लावून होतं, आम्ही म्हणलं नाही जी ना आपल्या नको म्हणलं नवीन व्हरायटी. पण जेव्हा आम्ही दुसरा प्लॉट बघितला ह्यांचा लावलेला तेव्हाच कळलं की हे प्लॉट एकदम सुपर येतात आहे. बरोबर. म्हणजे रोग कमी येतो. पुढे जरी कोणाला लावायचं असेल तर त्यांनी नक्की इथं जातेगाव मध्ये यावं, त्यांनी प्लॉट बघावा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्यावा की लावायचं का नाही. बरोबर.
जाईल बऱ्यापैकी लोकांपर्यंत. वारे साहेब काय म्हणताय तुम्ही? ह्या गडा ह्याचं काय होतंय, मेट्रोजनची व्हरायटी एकदम सुपर आहे आणि करप्यालाही कमी हे पडतंय, बळी पडतंय. बळी पडतंय, रोगाला कमी बळी, उन्हाला बी, उन्हाची बी कॅपॅसिटी म्हणजे ऊन सहन करायची म्हणजे capacity थोडक्यात जास्त आहे. प्रत्येक वातावरणामध्ये Match ताण होते. ताण सहन करण्याची क्षमता ह्याच्यात आहे. जास्त अति आहे. ऊन असेल तरी ते सहन करतं. सहन करते आणि अति पाणी जरी झालं, आता मला वाटतं साधारण 15-20 दिवस झालं कंटिन्यू पाऊस वलाच आहे होतोय. प्लॉट. तरी मुळी बघा अजून हा. चालूच आहे याची. प्लॉट एकंदरीत तुम्ही छान आणलेला आहे. जेनेसिसने पण वारंवार सपोर्ट करून मार्गदर्शन करून तुम्हाला प्लॉट आतापर्यंत आणलेला आहे आपण या ठिकाणी. चांगलं आहे. साधारण म्हणजे आपण तुम्ही जे वाटतंय तुम्हाला की माझं एवढं वजन जायला पाहिजे हा. त्या पद्धतीनं तुम्ही चाललेला आहात. आपल्याला अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळणार आहे हम्म. आणि त्यामुळे जेनेसिस कंपनीचं बी आपल्याला खूप मोठं सहकार्य याच्यात लाभलंय. हम्म. त्याच्यामुळे आपला प्लॉट चांगला आला आणि मेट्रोजन ह्यांनी दिल्यामुळे आम्हाला व्हरायटी बी चांगली भेटली. बरोबर बरोबर. कॉम्पिटिशन झालं. आम्हाला शेतकऱ्याला काय पाहिजे, पैसे झाले नाही, महत्वाचं काय असतंय की आम्हाला महत्वाचं ते. रोप पण क्वालिटीचं हवं, नुसतं फर्टिलायझर पण काय करू शकत नाही. बरोबर आहे. हा दोन्ही पण कॉम्बिनेशन चांगलं भेटलं, चांगलं plot भेटलं. चांगला आला ना. हा 100%. ह्या व्हरायटी बद्दल तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? ही मेट्रोजन व्हरायटी एकदम सुपर आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगेन हम्म. की तुम्ही ही व्हरायटी आवर्जून लावा. कारण ह्याच्यामध्ये का, ह्याच्यामध्ये आपला फायदा चांगला आहे, गड चांगला पडतोय, हम्म. क्वालिटी चांगली येते आणि जी फळं हम्म. जी पडतात ती एकदम सुपर क्वालिटीची येतात. म्हणजे तसं प्लॉट जर असं Plot बघितलं बघा, आपण सगळं बघा ना, प्लॉट एकदम समसमान तर दिसतो सगळीकडे. सुपर सुपर प्लॉट आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब.